मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आपल्या सोबत आहेत। आपण काय सांगाल, कसा प्रतिसाद जो आहे तो तुम्हाला सर्व मतदारांकडून मिळतोय? पिंपरी चिंचवड दौऱ्यावर तुम्ही आज मी मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावरती आज रावेत या ठिकाणी आहे। प्रचंड प्रतिसाद जनमानसाचा मिळतोय। या मतदारसंघामधून गेल्या 2 टर्ममध्ये मोठं मताधिक्य मला चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मिळालं होतं आणि आज मी प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी असताना मोठा जनसमुदाय आपण पाहताय माझ्याबरोबर आहे। मला विश्वास आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जे माझं लीड असेल ते चिंचवड विधानसभा मतदारसंघातलं असेल। आपण काही दिवसापूर्वी आपला समन्वय बैठक जी आहे ती पार पडली, त्यानंतर मित्र पक्ष असेल किंवा घटक पक्ष आता प्रचार करताना तुम्हाला दिसतात का? हे पहा, या मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची बैठक संपन्न होते। काल दुपारी पनवेलला बैठक झाली, त्याच्यानंतर मावळमध्ये कामशेट आणि लोणावळ्याला बैठक महायुतीची झाली। सगळे घटक पक्षाचे ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। पदाधिकारी त्या बैठकीला होते। कार्यकर्ते उत्साहाने काम करतात। कार्यकर्ते मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम करतात। उमेदवार म्हणून मी मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय आणि सकाळपासून दिनचर्या चालू झालेली संध्याकाळपर्यंत जनमानसाला भेटून हा मतदारसंघ सर्वाधिक मोठा मतदारसंघ आहे। मतदारांनी लोकसंख्येने मोठा असणारा मतदारसंघ, व्यूहरचनेने देखील मोठा आहे, कारण जवळपास मुंबईपर्यंत भिडलेला हा मतदारसंघ, कोस्टल समुद्र पट्ट्यापर्यंत गेलेला मतदारसंघ, शहरी भाग मोठ्या प्रमाणावर आहे, ग्रामीण भाग आहे, आदिवासी भाग आहे आणि ग्रामीण भागातून देखील मोठा प्रतिसाद या माध्यमातून मला मिळताना जाणवतोय। आपण काल मावळमध्ये भाजपच्या बूथ कमिटीची बैठक झाली, त्यामध्ये 350 पैकी फक्त 60 बूथ अध्यक्ष त्या ठिकाणी होते। कुठेतरी परत धुसफूस दिसते असं वाटतंय का? मला खरं तर ते वाटत नाही। या माध्यमातून मी ज्या बैठकीला मावळच्या लोणावळ्याला होतो त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ही निवडणूक देशामध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कुणाच्या मान अपमानाची निवडणूक नाही आहे। देश कुणाच्या हातामध्ये देण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निवडणूक आहे। मला 100% खात्री आहे या लोकसभा मतदारसंघातील मतदार माझ्याबरोबर आहेच, परंतु महायुतीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते बरोबर आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।